जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये 30 पेक्षा अधिक पत्रकारांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले। संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांच्या संकल्पनेतून जालना येथील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये सीबीसी, ईसीजी, किडनी संबंधी आजाराच्या तपासण्या केल्या, लिव्हर संबंधी आजाराच्या तपासण्या आणि मधुमेह सारख्या आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या। सुमारे 30 पेक्षा अधिक पत्रकारांनी आज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान तपासण्या करून घेतल्या। यावेळी आवश्यकता असेल अशा पत्रकारांना डॉक्टर बळीराम बागल यांनी औषधोपचार देखील सुचवले। त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल पत्रकारांनी संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल आणि तेथील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले। जागतिक पत्रकारिता दिनानिमित्त प्रत्येक पत्रकाराचं स्वतःचं स्वास्थ्य चांगलं राहावं, जेणेकरून समाजामध्ये ज्या काही घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणारे, बातम्या पोहोचवणारे व जगाची परिचय करून देणारी जी एक व्यक्ती म्हणून पत्रकारांकडे आपण बघतो, त्यांचंही स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं ही संकल्पना हाती घेऊन संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व पत्रकार बंधूंचं, जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंचं मोफत आरोग्य तपासणी ठेवली आहे। यामध्ये आपण त्यांचं स्वतःचं रक्त किती आहे, शुगर आहे का, त्यानंतर किडनी, लिव्हर, कोलेस्ट्रॉल यांच्या सर्व रक्त तपासण्या मोफतमध्ये करण्यात आलेल्या आहेत। तसेच ईसीजी आणि त्यांचं ब्लड प्रेशर ह्याही तपासण्या करण्यात आलेले, जेणेकरून आपल्याला काही मोठे दुर्धर आजाराची लागण तर नाही आहे ना, हे समजण्यासाठी निश्चितच याचा फायदा होईल। आणि या उपक्रमाला सर्व पत्रकार बंधूंनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि या पद्धतीनं प्रत्येक वर्षी या उपक्रम म्हणजे वर्षातून एकदा संजीवनी हॉस्पिटल याच पद्धतीनं उपक्रम राबवेल, सामाजिक उपक्रम राबवेल अशी मी शाश्वती देतो। धन्यवाद।